रूप बदलण्याची कला आपल्या सर्वांनाच येते, हो की नाही? म्हणजे आपण घरी जसं बोलतो, आपला बोलण्याचा टोन ते एकदम बदलतं जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी असतो. जेव्हा आपण एखाद्या पॉश हॉटेल किंवा मॉलमध्ये असतो तेव्हा आपलं एकदम असं संस्कारी रूप बाहेर येतं. आणि असंच संस्कारी रूप जर तुम्हाला इंग्रजीमध्ये बाहेर आणायचं असेल तर तुम्हाला वूडचे काही युजेस आलेच पाहिजेत. आपण कम्पेअर करून शिकू म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. आता घरी आपण एखादी गोष्ट कशी मागतो की अरे तो फोटो सेंड कर ना, सेंड मी द फोटो, असं आपण डायरेक्ट बोलतो. पण ते जर आपण कामाच्या ठिकाणी असू तर आपण एखादी गोष्ट कशी मागतो का सर तो रिपोर्ट सेंड कराल का जरा, सर वुड यू सेंड मी द रिपोर्ट प्लीज. आता घरी आपण सल्ला कसा देतो का काही करण्याच्या आधी विचार कर बरं का, यू शुड थिंक बिफोर मेकिंग द डिसिजन. आणि हेच आपण मीटिंगमध्ये कसं बोलतो, आय वुड सजेस्ट थिंकिंग केअरफुली बिफोर मेकिंग द डिसिजन. आता घरी आपल्याला कोणी विचारलं चहा पाहिजे का कॉफी पाहिजे तर आपण पटकन बोलतो मला चहा पाहिजे किंवा मला कॉफी पाहिजे, आय वॉन्ट टी किंवा आय वॉन्ट कॉफी. पण ते जर आपण एखाद्या पॉश हॉटेलमध्ये असू तर आपण बोलतो आय वुड प्रिफर टी किंवा आय वुड प्रिफर कॉफी. आपण मित्रांना कसं बोलतो बरं की मी तुझी मदत करू शकतो बरं का, आय कॅन हेल्प यू. पण हेच वाक्य आपण कामाच्या ठिकाणी कसं बोलतो, आय वुड बी हॅपी टू असिस्ट यू. असेच वुडचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देईल. आणि मराठीत इंग्रजी शिकण्यासाठी ह्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.